लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। हम तेरी मोहब्बत में पागल रहते हैं, दीवाने भी अब हमको दीवाना कहते हैं। भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। भावना, आपला डेमो व्हिडिओ कसा लागला नक्की सांगा। आता बघा, तुम्हाला तसं डेमो व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला आपलं ओला मोशन ओपन करावं लागेल. ओला मोशन तुम्हाला ॲप नसेल तर आपलं टेलिग्राम जा, तिथं मी पिन केली आहे, तिथं डाउनलोड करा आणि डाउनलोड करून असं ओपन करा. तुम्हाला असं इंटरफेस येईल. खाली प्रोजेक्ट दिसतं भावानं, बघा खाली प्रोजेक्ट दाबायचं. दाबल्यानंतर बघा असं इंटरफेस येईल पुढे, आणि जी बिटमार्क दिलं आहे मी ते बिटमार्क पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड आपला व्हिडिओ कुठे पण येऊ शकतो, आणि ते बोलून दाखवणार आहे, म्हणून आपला व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघायचा आहे. ओके, तर बघा आता आपलं इथं बीट दिसते बघा, बॉईज ॲटिट्यूड बीट सिंग, ते दाबायचं. तिथं बीट डाउनलोड करून घ्यायचं आहे पासवर्ड टाकून. ते हे सगळं बीट मी ॲड केलं आहे. ओके, तर मला तर मी इथं एक ओव्हरली फिट ॲड करून घेतो आधी. खाली प्लसचं आयकॉन दिसतंय, खाली दिसतंय बघा. ओके, दाबायचं तिथं. मी इमेज आणि व्हिडिओ असतं दाबायचं तिथं. दाबल्यानंतर आता मला एक इमेज एक व्हिडिओ दिन तिथं ॲड करून घ्यायचा. आता याचं मी इथं ॲड करून घेतो आधी तो. तर बघा भावना, आपले इथे हे इफेक्ट असणार आहे. खाली तर सिम्पली खाली प्लस दाबून द्यायचं. असं दाबल्यानंतर तुम्हाला हे सगळं मटेरियल हवं असेल टेलिग्राम जा, फक्त बीटमध्ये आणि यालाच पासवर्ड आहे, बाकी सगळ्याला फ्री आहे. मटेरियल सगळं आपल्या टेलिग्राम मिळून जाईल मला. ओके, तर आता असं थोडं मोठं करून घ्यायला, छोटंसं थोडंसं मोठं केल्यानंतर बघा तर हे दिसते ॲरो बटन दाबायचं आहे. हे ॲरो दाबायचं इथं. दाबल्यानंतर बघा इथं हे दिसतं लाल, इथं दाबून हे याला इथं दाबून द्यायचं की म्हणजे आपला व्हिडिओ कट होऊन जाणार. आता हे जितके बीट आहे ना भावानं, जे सगळे फोटो ॲड करायचे, तुम्हाला जे हिरोचा किंवा कोणता पण फोटो टाकायचा तुमच्या टाकू शकता वाटलं असतं, तिथं ॲड करा. आता मी एक करून दाखवतो, बाकी सगळं तुम्ही ॲड करून घ्यायचा. ओके, मी एक करून दाखवतो तुम्हाला आधी. तर आता मी इथं रोहितचा घेतो भावानं. मी तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते करू शकता. बघा असं करायचं, आणि हे दिसतं तुम्हाला परत ॲरो दाबायचं. दाबल्यानंतर बघा परत हे कट करण्यासाठी हे यूज करायचं तुम्हाला. ओके, दाबून द्यायचं. आता आपला व्हिडिओ कट झाला आहे भावानं. तर अशा प्रकारे सगळे व्हिडिओ आपलं सगळे फोटो ॲड करून टाकायचे तुम्ही. नाही तर सगळं इथं सगळे फोटो ॲड करून घेतो. ॲड करून तुम्हाला मिळतो भावानं. ओके, तर मित्रांनो बघा मी सगळे फोटो ॲड केले आहेत. मला आता एकच करायचं बघा, थोडंसं आता 23 मिनटावर असं आणून घ्यायचं. इथं 23 मिनटं आहे ना भावानं, तिथं दाबायचं आणि ह्याच फोटोला पुढे परत एक्स्ट्रा करून घ्यायचं इथपर्यंत, आणि याला इथून कट करून टाकायचं. ते दाबून मधलं बटन दिसतंय भावानं, हे दाबून टाकायचं. दाबल्यानंतर बघा हा कट झाला असेल, त्याला खाली आणायचं थोडं, अशा प्रकारे आणून द्यायचं. आणि याला दाबून इथं ब्लिंक द्यायला भावानं. बघा मी इथं ब्लिंक दिसतो मला इथं ब्लिंक, तर इथं बघता आपल्याला ब्लिंक इफेक्ट ॲड करून टाकायचा. आधी दाबायचं आणि इफेक्ट दाबायचं खाली, ॲड इफेक्ट करून तुम्हाला मूव आणि याच्यावर जायचं, टाचून दाबून पुढं करायचं. आणि ब्लिंकचं दिसतं बघा ऑपोजिट, ते दाबून घ्यायचं आणि स्टँडर्ड सेटिंग दाबून द्यायचं. दाबल्यानंतर बघा लास्ट पण पूर्ण ओढून टाकायचं. ओके, तर हे खालचं ब्लिंकचं ऑप्शन डिलीट करून टाकायचं तुम्ही. तर सांगण्यासाठी केलं तुम्ही इथं डिलीट करून टाकायचं. ओके, तर भावानं बघा तुम्हाला आता इथं फक्त एक PNG ॲड करून टाकायचं. ते खाली प्लस दाबायचं आणि परत हे दाबायचं. ओके, दाबून द्यायचं आणि तुम्हाला एक ॲड करतो. तर बघा भावानं आपली PNG तर खाली प्लस दाबून द्यायचं. दाबल्यानंतर बघा असं इंटरफेस दिसेल. परत तर ॲरो दाबायचं, परत लालपर्यंत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ओढून टाकायचं. ओके, ओढल्यानंतर बघा तिला असं थोडं छोटं करून घ्यायचं, लहान करून टाकायचं. तुम्हाला एकच करायचं आहे, एक बॉर्डर ॲड करून टाकायचं. त्यानंतर बॉर्डर ॲड करून घेतो आधी.
तर भावानं बघा ही आपली बॉर्डर इथं ॲड करून टाकायची. बॉर्डर आपल्या टेलिग्राम दिलेली मी तर जाऊन डाउनलोड करून टाकायचं. ओके, तर असं आधी पुढे नेऊन मला बॉर्डर दाबून इथं दाबून टाकायचं अशा प्रकारे. आणि इथं दाबून परत ब्लेंडिंग जाऊन लाईटन जाऊन स्क्रीन करून टाकायचं. ओके, केल्यानंतर बघा तुम्हाला इथं एक मी सगळे इफेक्ट टाकायचे. आता बॅक करायचं आणि शेक इफेक्टची लिंक ओपन करून टाकायची तुम्ही. त्यानंतर बघा सेकंड नंबरचं फर्स्ट दाबायचं. कॉपी इफेक्ट करून टाकायचा आधी तुम्हाला. ठीक आहे, कॉपी केल्यानंतर बॅक जायचं आणि आधीची बिटमार्क ओपन करून टाकायची. ओपन केल्यानंतर बघा गाईस, तर ही आधीची इमोजी ॲड करायची. इफेक्ट दाबून पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. ओके, तर बघा असं इंटरफेस येईल बरोबर. ओके, आता बघा मला एकच इफेक्ट आता इथं इफेक्ट ॲड करायचे. बॅक जायचं, बॅक जाऊन परत शेक इफेक्ट ओपन करून टाकायचं. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला फोटोला इफेक्ट दिलेले सगळे. आधी हे इफेक्ट कॉपी करून घ्यायचं. आधी तुम्हाला कॉपी केल्यानंतर परत बॅक जायचं आणि आधीची शेक इफेक्ट बिटमार्क ओपन करून टाकायची. मी तर ओपन करून घेतो आधी. ओके, ओपन केल्यानंतर बघा गाईस, हे सगळे फोटोला वरती करायचं स्क्रोल आणि आधीचे आधीचे 3 फोटो त्यांना हा इफेक्ट टाकायचा. बाकी चौथ्या फोटोला टाकायचा, म्हणजे हा जो मोठा असतो त्याला टाकायचा नाही, त्याला आपण वेगळा इफेक्ट ॲड करणार आहोत. तर आधी बघा मी ॲड करून घेतो. आधी 3 फोटोंना हा एक इफेक्ट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे करून दाखवतो, तुम्ही करून घ्यायचा बघा. ओके, हा चौथ्या फोटोला ॲड नाही करायचा गाईस. सगळे 3 फोटोला ॲड करून घ्यायचं आणि लास्टला सगळे हा एकच इफेक्ट लास्टला सगळं पेस्ट करून टाकायचं तुम्ही. सगळे सेम बीट्स आहे, तर हा एकच इफेक्ट इथं ॲड करून टाकायचा. तुम्ही इथे ॲड करून घ्या लवकर. ओके, ते बघा परत बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर बघा परत तेच इफेक्ट ओपन करून टाकायचं. लास्टला जे फोटो असेल त्याला कॉपी करून घ्यायचा. तोच इफेक्ट कॉपी इफेक्ट करून टाकायचा. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बघा परत बॅक जायचं. असं बघा बॅक केल्यानंतर बघा आधीची बिटमार्क ओपन करून टाकायची परत. आणि जो आपला चौथा फोटो होता त्या फोटोला एकच इफेक्ट ॲड करून टाकायचा. तो आम्ही करून दाखवला आधी. गाईस फोटो दाबायचा, इफेक्ट दाबायचा, 3 डॉट दाबून पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. ओके, तसं सगळे चौथा फोटो तुम्हाला करून टाकायचा. तर मी लवकर करून घेतो. ओके, असं करून टाकायचं. ओके गाईस, सगळे ॲड केलं तर परत दाबायचं. इमेज दाबून एक इफेक्ट देईन, तो एक बॉर्डर देईन, ते बॉर्डर ॲड करून टाकायची. ओके, ही आहे प्लस दाबून ॲड करून टाकायची आणि लास्टपर्यंत एक्सपांड करून टाकायची गाईस अशा प्रकारे. ओके, त्याला थोडं दाबून खाली ओढून टाकायचं. बरं करायचं. काहीच असे केल्यानंतर बघा तुम्हाला एक इफेक्ट दिन एक पीएनजी इथं ॲड करून टाकायचं. मी ते लवकर ॲड करून घेतो. ती मित्रांनो बघा ही आपली पीएनजी इथं ॲड करून टाकायची. ॲड केल्यानंतर बघा लास्टपर्यंत एक्सपांड करून टाकायचं. अशा प्रकारे एक्सपांड करून टाकून थोडं खाली सेट करून टाकायचं अशा प्रकारे. तर भावानं आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तो फक्त सिम्पली वरती ॲरो दाबायचं, एक्सवरती क्लिक करून टाकायचं. तर भावानं आपला व्हिडिओ कसा लागला नक्की कमेंट करा आणि आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.